प्लीज माझ्या मागे येणाऱ्या बॅकग्राऊंड नॉईजला इग्नोर करा. मॉलच्या बाहेर सगळे वेगळ्या दिशेने निघतात. हसणं थांबतं आणि आपापल्या विचारात हरवलेले चेहरे उतरतात. वाणी कॅबमध्ये बसते. खिडकीबाहेर लाईट्स मागे सरकतायत. पण तिच्या डोक्यात फक्त रुद्रचे शब्द घुमतायत. पार्टीमध्ये तू एकटी नाहीस. ती डोळे मिटते आणि हळू श्वास घेते. जियान आणि सारा घरात. शॉपिंग बॅग्स बाजूला पडलेले. सारा मिररसमोर इयरिंग्स लावत असते. जियान तिला पाहतच राहतो. सारा हसत, असं काय बघतोयस? जियान, सर बरोबर आहेत. पार्टी खरंच इंटरेस्टिंग असणार. सारा त्याच्याकडे पाहते. पार्टी नाही, लोक इंटरेस्टिंग असतात. थोड्या वेळ शांतता असते. शहरावर संध्याकाळ उतरते. वेगवेगळी घरं, वेगवेगळे मन, पण सगळे एकाच वेळेकडे पाहतायत. पार्टीचा दिवस. सकाळ अजून पूर्ण उजाडलेली नसते. तेव्हाच रुद्र ऑफिसमध्ये पोहोचलेला असतो. आज त्याची एक महत्त्वाची मीटिंग असते. चेहऱ्यावर नेहमीसारखाच क्लॅम एक्सप्रेशन्स, पण मनात हलकीशी घाई. आज तो वाणीला ऑफिसला घेऊन जात नाही, कारण त्याला माहीत असतं आज वाणी आणि रिया पार्टीसाठी पार्लरला जाणार आहेत. आजचा दिवस तिच्यासाठी वेगळा होता आणि त्यात त्याने अडथळा व्हायचा नाही ही जाणीव त्याला आतून शांत करते. मीटिंग सुरू होते. फाईल्स, नंबर्स, डिस्कशन्स, सगळं प्रोफेशनल. पण रुद्रची नजर अधूनमधून घड्याळाकडे जाते. आज वेळही जणू हळू चालत असतो. दुपारनंतर मीटिंग संपते. रुद्र कॅबिनमध्ये एकटा उभा राहतो. ग्लासमधून बाहेर दिसणारं ऑफिस आणि मनात एकच विचार, संध्याकाळ कशी असेल? संध्याकाळी रुद्र ऑफिसमध्येच रेडी होतो. त्याने त्याचे कपडे तिथंच मागवले होते. सूट नीट लावतो, कॉलर ॲडजस्ट करतो, मिररमध्ये स्वतःकडे पाहतो. आजचा लुक परफेक्ट आहे का? हा प्रश्न स्वतःलाच विचारतो. कारमध्ये बसताना रुद्र फोन उचलतो. एक क्षण थांबतो, मग शेवटी मेसेज टाईप करतो. रुद्र टेक्स्ट करत, वॉर्डरोबमध्ये पार्सल ठेवलेलं आहे तुझ्यासाठी. आज ते घालावंसं वाटलं तर. मेसेज सेंड होतो. रुद्र स्क्रीनकडे पाहतो. हलकंसं स्माईल करत कार पुढे निघते. इकडे वाणी घरी मिरर समोर उभी असते. ड्रेस ॲडजस्ट करत असते. तेवढ्यात फोन व्हायब्रेट होतो. रुद्रचा मेसेज पाहून ती क्षणभर थांबते. वॉर्डरोबकडे वळते. खरंच आत एक छोटंसं पार्सल ठेवलेलं असतं. ते हळूच ते हातात घेते. क्षणभर उघडायचं की नाही हा विचार. मग शेवटी खोल श्वास घेऊन पार्सल उघडते. आत लाल रंगाची साडी. ती साडी पूर्ण लाल नव्हती. त्यात थोडासा गडद वाईन टोन मिसळलेला होता. कापड मऊ, हलकंसं झळाळणारं, पण कुठेही जास्त चमक नाही. बॉर्डरवर फार मोठी नव्हती, फक्त सोनसळी. अगदी नाजूक काम, जसं लक्ष वेधून घ्यायचं पण आवाज न करता. पल्लूवर हलक्या रेषांमध्ये डिझाईन होतं. खूप भारी नाही, पण पाहणाऱ्याला थांबवणारं. ही साडी दाखवण्यासाठी नव्हती, घालणाऱ्याला कॉन्फिडन्स वाटावं अशी होती. वाणीने ती हातात घेतली. कापड बोटांमधून सरकू दिलं. काही क्षणभर समजलं ही साडी त्याने किती विचार करून निवडली असेल. वाणी काही क्षण बोलू शकत नव्हती. लाल रंग साधा पण एलिगंट. तिच्या चेहऱ्यावर सरप्राईज, थोडी लाज आणि मनात वेगळीच हलचल. वाणी हळूच स्वतःशी, त्याला इतकं लक्ष आहे. तेवढ्यात रिया आत येते. रियाची नजर थेट साडीवर जाते. ती डोळे मोठे करते. रियाच्या नजरेत साडी पाहताच ती थोडीच थांबली. वाव. तिच्या मनात फक्त एकच शब्द. रिया खोडकर हसत. अरे वा, हे काय आहे मग? वाणी गडबडते. रुद्रने पाठवली आहे. रिया लगेच टीज करते. सर ना आता स्टायलिश पण झालेत वाटतं. ती साडी उचलते. लाल रंग बोल्ड चॉईस आहे. मग वाणीकडे पाहून हसत म्हणते, पार्टीमध्ये नजर कोणाची जाणार आहे ते आधीच ठरलेलं दिसतंय. वाणीचा चेहरा लाल होतो. ती साडी परत हातात घेते आणि मिररकडे पाहते. त्या रिफ्लेक्शनमध्ये तिला फक्त साडी दिसत नाही, तर रुद्रचा तो शांत चेहराही दिसतो. रिया मनात, तिला खरंच वाटतं ही साडी घालून वाणी अजूनच सुंदर दिसेल आणि रुद्राला नक्की आवडेल. ती हसत पण थोडी टेझिंग करत वाणीकडे साडी परत देते. पण खरंच साडी चॉईस जोरदार आहे. रियाच्या नजरेत साडी पाहताना ती लगेच लक्षात घेते. साडी साधी, पण तिच्या एक एलिगन्स आहे, जितकी शब्दात सांगता येत नाही. ही साडी हँडमेड होती. मग तिचं लक्ष वरच्या बाजूला जातं. ज्वेलरी रुद्रने साडीसोबत ठेवलं होतं. हलकीशी गोल्ड चेन, इयरिंग्स आणि एक डेलिकेटेड ब्रासलेट. सगळं खूप एक्सपेन्सिव्ह दिसत होतं, पण ऑस्टेन्शनल नाही. जणू ही ज्वेलरी फक्त साडीला कॉम्प्लिमेंट करते आणि घालणाऱ्याला क्लासी व परिपूर्ण बनवते. रिया हसते. हलकं टीज करत म्हणते, वाव. वाणी, रुद्रने साडीच नाही, सर्व लक्झरी सेट पण दिलंय. पार्टीमध्ये लक्ष
वळवायचं असल्यासारखंच वाणीचे चेहरे लालसर होतात. ती ज्वेलरी हातात घेते आणि त्याचं सौंदर्य आणि रुद्रच्या भावना दोन्ही अनुभवते. रियाच्या मनातही एक विचार येतो, हे रुद्र फक्त गिफ्ट दिलं नाही, तिच्यासाठी परफेक्ट कॉम्बिनेशन तयार केलं आहे. वाणी मिरर समोर उभी होती, साडी हातात, ज्वेलरी पण तयार ठेवलेली. रिया तिच्या मागे उभी, थोडी खोडकर स्माईल असलेली. रिया हसत टेझिंग करते, अरे वाणी, तुला वाटते साधं दिसेल, पण हे रुद्रने दिलेले लक्झरी सेट बघ. वाणीचे डोळे मोठे होतात. इतकी हलकी लाज आणि एक्साइटमेंट दोन्ही एकत्र. ती ज्वेलरी हातात घेते, साडी ॲडजस्ट करते. सांग ना, तुला खरंच आवडलं का? रिया हलकं हसते, ऑफकोर्स, पार्टीमध्ये तू फक्त गॉर्जियस दिसणार आहेस हे लक्षात ठेव. वाणी थोडी नर्वस पण खुश होते. ती साडी नीट फिट करते, पल्लू हलके सरकवत मिररकडे पाहते. रिया लगेच इयरिंग्स फिक्स करते, बांगड्या हातात ॲडजस्ट करते. सगळं एकदम स्मूथ, नॅचरल आणि प्लेफुल इंटरॅक्शन. रिया हलकं हसत म्हणते, आणि लक्षात ठेव, हे रुद्रचं लक्ष आहे, अगोदर नोटीस करायला हवं. वाणीची चेहरा लालसर झाला होता. ती छोटंसं स्माईल करते आणि मनात विचार करते, आजचा दिवस खरंच खास आहे. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे पार्टीत काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.